ओम साईराम मित्रांनो, दिवाळी सण म्हटला आणि साईबाबा आणि शिर्डी याची आठवण नाही आली तर ते नवलच म्हणावं लागेल. प्रत्येक साई भक्तांसाठी दिवाळी हा सण एक विशेष आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत साईबाबा शिर्डीत कसे आले, तिथे सर्वप्रथम त्यांना कोण भेटलं, त्यांना साईबाबा हे नाव कसं मिळालं, गुरुस्थानी जे दिवे तेवत होते बाबांच्या गुरूंचे, त्यामागची गोष्ट काय आहे. तर पुढच्या गोष्टीला आणि माहितीला सुरू करण्याआधी श्री गुरुचरणी वंदन. नमो आदेश. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या या कहाणीला, गोष्टीला, बाबांची प्रत्येक कहाणी, त्यांची प्रत्येक लीला एक अध्याय स्वरूपे आणि त्यातून आपल्याला भक्तांना बोध घेता यावा, हीच बाबांची त्यामागची लीला आणि त्यामागचं साईबाबांचं उद्देश. बाबा जेव्हा शिर्डीत आले त्यावेळेला सर्वप्रथम ते शिर्डी नगरीत असलेल्या खंडोबाच्या देवळात गेले. तेथे त्या देवाचे पुजारी भगत म्हाळसापती यांनी साईबाबांना आओ साई म्हणून हाक मारली. तेव्हा साईबाबांनी म्हाळसापतींना विचारले की या वेगळ्या अशा नावाने का हाक मारलीत तुम्ही. त्या म्हाळसापती म्हणाले, बाबा मी खोटं नाही बोलत, पण हे साई नाव हे माझं नाही, हे माझ्या खंडोबाचं आहे, हे माझ्या देवाचं आहे, हे माझ्या देवाने हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. त्यावेळेला तिथे भक्तगण जे होते त्यांना घेऊन साईबाबा शिर्डी नगरीत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली, जेथे आज गुरुस्थान आहे, तिथे गेले आणि बाबांनी तिथे भक्तांना पोचण्यास सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे काय की त्या ठिकाणी बाबांचे गुरुस्थान होते आणि तिकडे 4 दिवे अखंड तेवत होते. म्हणजे त्यांची अग्नी होती ती प्रज्वलितच होती. पुढे साईबाबांनी तीच अग्नी द्वारकामाईत धुनी या स्वरूपाने भक्तांचे रक्षण करण्यासाठी, भक्तांचे संगोपन करण्यासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या व्याधींचे निवारण करण्यासाठी उदी, विभूती, भस्म या रूपात आपल्या भक्त भाविकांना, थकले गांजलेल्या लोकांना फक्त शिर्डीतच नव्हे तर जे जे बाबांचा महिमा ऐकून शिर्डीत यायचे त्या सगळ्यांना ती उदी प्रसाद स्वरूपात द्यायचे. आजही आपण शिर्डीला गेलो तर बाबांचा खरा प्रसाद म्हणजे विभूती. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ही धुनी अखंड जळत राहणार, हे बाबांचे शब्द आहेत. साईबाबांनी त्यांच्या भक्तांना वेगवेगळ्या रूपात दर्शन दिले. कोणाला कृष्णाच्या रूपात, कोणाला रामाच्या रूपात, कोणाला भगवान शंकरांच्या रूपात, असे वेगवेगळ्या रूपात भक्तांची जी जी श्रद्धा होती त्यांना ज्या ज्या रूपात बाबांना पाहिलं होतं त्या त्या रूपात साईबाबांनी भक्तांना वेळोवेळी दर्शन दिले. तर बाबांचा धर्म कोणता, जात कोणती, त्यांचा पंथ कोणता, त्यांचा जन्म कुठे झाला, याबद्दल वेगवेगळी मतांतरे आहेत. पण साईबाबांनी ज्या रूपात सगळ्यांना दर्शन दिले त्यापैकी गुरुकृपेने मला काही ज्या गोष्टी ज्ञात आल्या त्यात मी आपणासमोर इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. बाबा जेव्हा शिर्डीत आले तेव्हा
त्यावेळची त्या काळाची गरज, दोन समाजातील तेढ विसरून जाऊन माणसाने मानवता हा धर्म स्वीकारून श्रद्धा आणि सबुरी हा बाबांचा जो मूलमंत्र आहे तो उराशी बाळगून एकमेकांशी प्रेमाने सद्भावनेने वागावे. कसे वागावे, अंधश्रद्धा निर्मूलन केले बाबांनी. अशी बरेच कार्य साईबाबांनी शिर्डी नगरीत राहून केली. इकडे मला सांगावेसे वाटते की साईबाबा हे नाथपंथी होते. यामागची काही मला ज्ञात झालेल्या गोष्टी मी आपल्याला इथे सांगतो. साईबाबांनी प्रज्वलित केलेली धुनी, बाबांजवळ असलेला चिमटा, त्यांची भिक्षा मागून खाण्याची पद्धत आणि नाथपंथाचे जे सर्वात विशेषण होतं की सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन चालणे. तर साईबाबांनी हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, कोणत्याही धर्मात कधीही उच्चनीच भाव होऊ दिला नाही आणि त्यांनी केला नाही. तर बाबांनी धुनी हा प्रसाद, आता जर तुम्ही नाथांच्या कोणत्या समाधीस्थानी जाल, कोणत्या प्रार्थनास्थळी जाल, तर तिथे धुनीमधली विभूती हाच प्रसाद म्हणून आजही बऱ्याच ठिकाणी. आपण गिरनारला जरी गेलो तरी तिथे गुरु गोरक्षनाथांच्या इथे आपल्याला गुरु गोरक्षनाथांनी जी प्रज्वलित केलेली धुनी आहे त्या धुनीतून जी विभूती मिळते ती विभूती प्रसाद रूपाने आपल्याला मिळते. शिर्डीत देखील तोच चमत्कार आणि तोच प्रसाद आपल्याला तेथे लाभतो. पण आपण त्यांच्या रूपावर, त्यांच्या बाह्य रूपावर त्यांनी कोणती शक्ती होती ह्याच्यावर चिंतन करण्यापेक्षा बाबांचा जो मूलमंत्र आहे, जे कार्य आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो आपल्यासोबत घेऊन मानवता धर्म, सहिष्णुता, सगळ्यांशी सदाचरण प्रेमाने वागणे, एवढाशी बाळगून आपण पुढे चालत राहायचं. शिर्डी नगरीत भक्तांना खूप प्रकारचे अनुभव, चमत्कार अनुभवायला मिळतात. त्यापैकी एक चमत्कार मला आपल्याला इथे सांगावासा वाटतो. कॉलेजात असताना आम्ही सगळे मित्र शिर्डीला निघालो आणि त्यावेळेला बाबांचे गुरुस्थान येथे आधी फोटो काढण्यास मज्जा होता. तरीही आम्ही तेव्हा कुमारावस्थेत होतो, बाल्यावस्था म्हणता येणार नाही, पण बाबांचा गुरुस्थानाच्या इथला आम्ही फोटो काढला. पण चमत्कार असा की त्याची फोटोकॉपीच निघाली नाही. निगेटिव्हमध्ये फोटो दिसतोय, पण त्याची प्रिंट काढली तर फोटो काही येणार. पुढे ह्या बाबांचा संदेश समजून आम्ही तो शिरेदारी म्हणून त्याबद्दल जास्त चर्चा केली नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव साईबाबांनी त्यांच्या सगळ्या भक्तांना दिले. साईबाबांच्या लीला या त्यांच्या साई सच्चरित्र, साई लीलामृत, साई गीता या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आणि लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्यात वेगवेगळे बोध आहेत. खूप सुंदर असं साईबाबांनी आयुष्य कसं जगावं, निरोगी राहावं, निर्व्यसनी राहावं, हा सर्वात मोलाचा संदेश त्यांच्या सर्व भक्तमंडळींना आणि समाजाला दिला. पुढे कॉलेज संपल्यावर आमचं काही फारसं एकत्र असं जाणं झालं नाही, पण मी मात्र नित्यनेमाने शिर्डीची वारी करत राहिलो. वर्षातून जेव्हा मिळेल तेव्हा आम्ही शिर्डीला जात राहिलो. काय व्हायचं, आम्ही वर्षातून 3-4 वेळा शिर्डीला जायचो. एकदा तर तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या बिल्डिंगच्या पाठी असेच
गप्पा गोष्टी करत असताना आम्ही 3 मित्र यांचे ठरले अचानक आणि आम्ही तडक शिर्डीला निघालो. भिवंडी बायपास रोडला जिकडे आता मोठा ब्रिज झाला आहे तिथे आधी ब्रिज नव्हता, तेथे आम्ही गेलो आणि एक मोठी लक्झरी आली आणि ते सिन्नर फाटा, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला सोडणार असे ते त्यांचे कूलर असतात, क्लीनर असतात, ते ओरडायला लागले. पण त्यांनी पैसे जास्त सांगितले आणि आम्ही त्यांना नकार दिला. आणि कदाचित ती बाबांचीच लीला असेल आणि बाबांची इच्छा ही बाबांना माहिती, त्यांची लीला ही त्यांना माहीत. तर काही वेळाने पाठून एक कोरी करकिरी इंडिगो गाडी, त्यावेळेला टाटा इंडिगो ही खूप चालायची, तिला पाठी डिकी होती, सेडान गाडी होती. ती इंडिगो आली आणि अक्षरशः 50 रुपयात आम्हाला त्यांनी सिन्नर फाट्याला आणून सोडलं. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगतो तुम्हाला मी मित्रांनो, भक्त मंडळींनो, की जेव्हा त्यांनी ठरवलं असतं ना की आपल्या भक्ताला, आपल्या बालकाला आपल्याकडे बोलवायचं, तेव्हा त्याची सोय बाबा स्वतःहून करतात. त्याला भक्ताला काही करण्याची गरज नाही. फक्त त्यांनी दिलेलं जे ती नाव आहे भक्तीची, श्रद्धा आणि सबुरीची, त्या नावेत त्याला बसायचं असतं. आणि श्रद्धा सबुरी ही ज्या दोन त्याची आपण म्हणू इथे वलवायची ती वलय आहे, त्याने बाबा ती नाव आपोआप भक्तीच्या काठावर आणून ठेवतात आणि शिर्डीला बाबांचं जी मंगलमूर्ती आहे तिचं दर्शन होतं. तर असंच आम्ही शिर्डीला गेलो आणि पुढे बाबांचं दर्शन झालं. बाबांच्या लीला अगाध आहेत, बाबांच्या महती अगाध आहेत. अजून एक अनुभव इकडे मला तुम्हाला सांगावा असा वाटतो. काय झालं, कॉलेज झाल्यानंतर नोकरीला लागलो. मग वाढदिवसाच्या दिवशी मी शिर्डीला जायला निघालो. एकदा कल्याण स्टेशनला मी नाशिकला जाण्यास त्या ट्रेनची वाट पाहत होतो. तर तिकडे आधी वेटिंग मशीन कल्याण स्टेशनला असायच्या. कल्याण स्टेशनलाच काय, सगळ्या स्टेशनवर असायच्या. तर एक व्यक्ती बाबा जसे एका पायावर पाय ठेवून बसतात तसे बसले होते. म्हणाले, कुठे चाललास, काय चाललास, गाव कोणतं तुझं, कुठे जायचं आहे? तर त्यांना मी सांगितलं सहज, आपलं शिर्डीला निघालो आहे बाबांच्या दर्शनासाठी. ठीक आहे. ते म्हणाले, ते बघ तुझी ट्रेन आली, तुझी मंदिरला जाण्याची तुझी ट्रेन आली. तर मी ट्रेन पकडायला जाणार आणि त्यांना पाठी धन्यवाद करण्यासाठी पाठी वळालो तर तिथे कोणीच नव्हतं. असे बरेचसे अनुभव बाबांच्या कृपेने, त्यांच्या लीलेने मला पामराला, त्यांच्या बालकाला अनुभवायला मिळाले. पुढे गुरूंशी एकदा संवाद साधताना त्यांना बोललो, आमच्या गुरूंना आम्ही भाऊ म्हणतो, भाऊ शिर्डीला जाऊन येतो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे आत्ताच तर तू शिर्डीला जाऊन आलास ना? म्हटलं, हो भाऊ, पण आता परत जावं असे वाटते आहे. तेव्हा गुरु म्हणाले की अरे असं सारखं सारखं जाऊन देवाला त्रास देणं हे काही योग्य नाही. बाबांनी असे सांगितले आहे का की मी फक्त शिर्डीतच आहे, तू घरून आवाज दिलास तरी बाबा तिथे येतील, तिथे शिर्डी स्थान निर्माण कर, तेथे द्वारकामाई निर्माण कर. कारण श्रद्धा सबुरी हा बाबांचा मूलमंत्र होता. गुरु आदेश शिरोधारी मानून 1 वर्षांनी जेव्हा मी वाढदिवसाच्या दिवशी शिर्डीला गेलो, पोचलो तिथे बाबांच्या कृपेने, तेव्हा द्वारकामाईमध्ये बाबांना जो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, त्या नैवेद्यातला एक घास तिकडच्या गुरुजींनी स्वतःहून येऊन माझ्या हातावर ठेवला आणि सांगितलं की बाबांनी हा प्रसाद तुम्हाला द्यायला सांगितला आहे. मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतो, इथे
की त्यावेळेला जी पुरणपोळीची चव आजही, म्हणजे जोपर्यंत माझी श्रुती आणि स्मृती जागृत आहे तोपर्यंत ती अविस्मरणीय चव मी अजूनही आणि तो अनुभव कधीच विसरू शकणार नाही. पुढे एकदा एक शिवयोगी उंच धिप्पाड असे शिर्डीला बाबांच्या मंदिरात, समाधी मंदिरापासून द्वारकामाई पुढे प्रसादालयापर्यंत माझ्यासोबत होते, किंबहुना आम्ही पुढे पाठी असे होतो. प्रसादालयात प्रसाद घेऊन झाल्यानंतर ऐन दुपारच्या वेळेला मनात विचार केला, आता हे शिवयोगी कुठून आले, काय आले, यांना आपण भेटूया. या उद्देशाने मी त्यांच्या पाठीपाठी गेलो आणि नवल ते काय की प्रसादालयामध्ये एक थोडंसं मैदानासारखी जागा आहे. तिथे भर दुपारच्या वेळेला ते असे माझ्या पुढे पुढे चालत जाऊन अदृश्य झाले. तर मित्रांनो, कसं असतं, मी काही खूप मोठा बाबांचा भक्त आहे असं मी म्हणणार नाही, कारण माझ्याकडूनही काही चुका होतात. पण बाबांच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने, अर्थात बाबा आणि गुरु हे एकच रूप आहे. त्यांनी, साईबाबांनी, गुरूंनी आणि भगवान शंकरांनी, हे तिघंही एकच रूप कसे आहे त्याचा साक्षात्कार वेळोवेळी मला घडवून दिला. ही त्यांची कृपा आहे आणि त्याच कृपाच्या आशीर्वादावर आज तुमच्याशी इकडे बोलतो आहे. कदाचित ही त्यांचीच लीला असेल, ही त्यांचीच इच्छा असेल की या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोचवाव्या. तर मित्रांनो, मला तुम्हाला इकडे सांगावं असं वाटतं की प्रसंग खूप बाकी आले, अक्षरशः म्हणजे आपण पळताभुई थोडी होईल असे प्रसंग आले. पण त्यातून आपण विचार करू शकणार नाही अशी त्या वेळेला कलाटणी देऊन बाबांनी त्या वेळेला त्या संकटातून माझी सुटका केली, माझं निवारण केलं. तर तुम्हाला मी सांगतो की साईबाबांचा सर्वात मोलाचा संदेश आहे की व्यसन करायचं नाही, जुगार खेळायचा नाही, कारण त्याने संसार आणि माणसाचं शरीर हे दोघांनाही आणि समाजालाही धोका आहे. त्यामुळे जे जे साई भक्त आहेत त्या सगळ्या साई भक्तांना तुमचा सगळ्यांचा छोटा बंधू समजून एक विनंती करू इच्छितो की ज्या श्री सद्गुरू साईनाथांच्या चरणी आपण माथा ठेवतो, त्या बाबांचा, साईबाबांचा, आपल्या साईरायांचा हा मुलाचा संदेश आहे की आपण निर्व्यसनी राहावे, निरोगी राहावे, जुगार खेळू नये, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. तर हा बाबांचा संदेश आहे. आजच्या कलियुगामध्ये हा बाबांचा संदेश आपण पाळणं आपल्यासाठी आणि परिणामी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी हा खूप महत्त्वाचा आहे असं मी तुम्हाला सांगतो असं म्हणू शकत नाही, पण एक विनंती तुमच्याकडे मी करतो. तर बाबा शिर्डीत असताना त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना, संकटांना आणि प्रसंगांना तोंड द्यावे लागले. आणि आपण साईबाबांचा चित्रपट असो, ती मालिका असो, बाबांचे ग्रंथ असोत, पोथ्या असोत, गोष्टी असोत, त्यातून वेळोवेळी आपल्याला त्याबद्दल ऐकायला आणि शिकायला मिळते. त्यांनी एकच सांगितलं की माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागा. समोरचा कुठला धर्म आहे यापेक्षा मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि तो उराशी बाळगून समोरच्या माणसाशी वागा. बाबांना तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले, त्यापैकी श्यामा मास्तर, बायजाबाई, माझा पती, अब्दुल,
असे वेगवेगळे बाबांबरोबर भक्तमंडळी हे नेहमी त्यांच्या सहवासात राहायला लागले. बाबा कधी लहान मुलांबरोबर खेळत, त्यांच्याशी विटीदांडू, गोट्या अशा प्रकारचे खेळ खेळत. म्हणजे समाजातील प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक थराच्या लोकांमध्ये बाबा मिळून राहत. जेव्हा हैजाची साथ पसरली होती, त्या बाबांनी लक्ष्मीला बोलून शिर्डीच्या सगळ्या वेशीवर आणि जी शिर्डीची म्हणजे सीमा आहे तिथे पीठ दळून त्याच्यात बाबांनी विभूती मिसळून पूर्ण शिर्डीला रक्षाबंधन करून शिर्डी नगरी सुरक्षित केली होती. पण काही समाजकंटकांनी बाबांवर कुरघोडी करून हे असंच आहे तसंच आहे बोलून त्यावेळेला बाबांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. पण बाबांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपले जे कार्य आहे, दैवी कार्य आहे ते करून घेतले. आणि त्याचाच पुढे तहसीलदार चांदोरकर यांना प्रत्यय आला. नंतर बाबांच्या चरणी ते आले तेव्हा जे दासगणू आज आपण ज्यांना म्हणतो, त्यांनी साईबाबांची स्तवनमंजरी लिहिली, ते दासगणू बाबांच्या सेवेत कसे रुजू झाले, तहसीलदार चांदोरकर यांना काय अनुभव आला, हे आपण येत्या व्हिडिओमध्ये बघू. तसेच बाबांनी दिवाळीच्या दिवशी दिवे प्रज्वलित करण्यासाठी जेव्हा महिना नावाच्या मुलीला वाण्याकडून तेल आणायला सांगितले, तेव्हा त्यांनी काही थातूरमातूर कारण सांगून तेल देण्यास नकार दिला. तेव्हा ती रडत रडत बाबांकडे आली आणि म्हणाली, बाबा सगळ्या शिर्डीत दिवे पेटले पण आपल्या द्वारकामाईत दिवे पेटले नाही. आपली द्वारकामाई अंधारमय अशी वाटते आहे. त्या बाबांनी तिच्या डोळ्यातून जे श्रद्धेचे अश्रू पडले त्यांची टिपं घेऊन पाण्यात मिसळून आपल्या सामर्थ्यावर त्यांच्या मंत्रशक्तीने अक्षरशः पाण्यापासून दिवे तयार केले. दिवे आणि ते प्रज्वलित देखील केले. हे पाहून गावातील कुलकर्णी आणि काही जे साईद्वेष्टे लोक होते ते अक्षरशः चकितच झाले. पण त्यांचे जे भक्त होते, माळसापती होते, बायजाबाई होती, लक्ष्मी होती, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि त्यालाच अनुसरून ते गाणं आहे शिर्डी के साईबाबामध्ये, दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी. तर बाबांची अशा लीला आगाध आहेत, बाबांचा महिमा आगाध आहे. तर आज साईबाबांच्या चित्सेने, गुरुकृपेने हा व्हिडिओ बनवण्याची मला बुद्धी झाली. तर मित्रांनो, श्रोत्यांनो, कथा सांगताना काही गोष्टी माझ्याकडून राहून गेल्या असतील, काही चुकीच्या सांगितल्या गेल्या असतील, तर पामर समजून, तुमचा लहान भाऊ समजून, लहान मित्र समजून त्या स्वीकारा. आणि काही सूचना असतील तर कमेंटद्वारे कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचा की नाही हा सर्वस्वी निर्णय मी तुमच्यावर सोडतो. कारण बाबांची सेवा हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि मध्ये सांगितल्याप्रमाणे साईबाबांच्या अजून काही गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर सादर करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीन. आणि साईबाबा गुरुमाऊली त्यासाठी मला बळ देतील त्यात ते मात्र शंका नाही. नमो आदेश अलख निरंजन. साईबाबा को अलग आदेश, गुरुदेव को अलग आदेश. जय गुरुदेव साईनाथ शंभो. जय अलख निरंजन. जय सद्गुरु, जय साईनाथ. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.